हाय गाईज, कसे आहात? मजेतच असणार. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर ब्लॉग काढायचा विशेष महत्त्व म्हणजे आज मी मासे बनवलेले आहेत. रव मासाचा फ्राय केलेला मासा, हा रव मासा आहे आणि हे मी फ्राय केला आहे रव मासा. आणि बाजूला मी कालवण पण बनवलेले आहे, ते कालवण पण बघून घ्या एकदा. त्याच्यामध्ये फक्त एक मुंडी आणि ते मला लई आवडतं. ह्याच्यामध्ये भात आहे आणि त्याच्यामध्ये भात बनवलेला आहे. आणि रव मासा असा फ्राय केला, कसा वाटला? थोडासा हे करतो नाही त्यांनी मध्ये मध्ये. आणि असं कालवण केलं. मुंडी, हा ह्याला म्हणतात मुंडी फ्राय. मुंडीचं फ्राय असा माझा स्वयंपाक झालेला आहे अशा प्रकारे. आता आम्हाला भरायचे पाण्याचा दिवस आहे आता आमचा. तर पाण्यासाठी मी इथं हांडे घासून ठेवलेत, तसेच चकाचक एकदम आहे का नाही, मस्त. आणि तुम्हा सगळ्यांना शुभ संध्याकाळ. म्हणजे आताचे वाजलेले आहेत 8. आणि तुमचं सर्वांचं जेवण झालं का नाही कमेंटमध्ये मला सांगा. आमचं तर आता स्वयंपाक झालेला आहे. आता आम्हाला प्यायचं पाणी भरायचंय. पाणी भरल्याच्या नंतर आम्ही पण भेटणार आहे जेवायला, आहे का नाही? हो. मग अजून काय म्हणतेस? काय नाही, निवांत. आता काय नाही, आता पाणी भरायचं. पाणी भरून भरून झालं करायचं आणि स्लीपिंग व्हायचं आणि उद्या सकाळी परत 6 वाजता उठायचं, 5:30ला. माझी आता दिसते का गं? माझी डेलीची रुटीन आहे बघा. सकाळी रोज मला 5:30 वाजता उठावं लागतं. हे असं घ्यायचं बरोबर. का उठावं लागतं त्याचं कारण चहा आई साहेब सांगते. चहा बनवून द्यायचा असतो तिला. मला सकाळच्याला जाग येत नाही आणि मला डायरेक्ट असं उठवलं तर मला मेंदूला माझ्या त्रास होतो. त्याच्यामुळं मी काय उठवल्या तर मी उठत नाही. मी माझ्या जेवढं मनाने उठल तर मी भरपूर काम करेन मनाने. कोणी मला ऑर्डर दिली तर ते मी करू शकत नाही. तू हे सांगणार मी ते करायला काय रिकामी नाही. आणि त्याच्यासारखं घेतलंय. ही जे सांगणार, ही जे हुकूम जे चालणार ते मी करायचं. ते करावंच लागणार तुला. तुझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते तुला मिळवावा. पण मी तुला काही बोललेच नव्हते, तोच विषय काढला. मी त्याच्यासाठी तिचं बोलले ग. ही नाही का, तिने पण नाही का बिग बॉस मधली ती बोलली नाही का, तुम्ही मला सांगसाल हे अनुश्री. त्या अनुश्रीचं मी तुला डायलॉग मारला. तुम्ही मला सांगणार हे कप धुवून घे, ते घाण पडले तर मी काय करायला काय रिकामी आहे का, असं बोललेली आहे ना ती त्याच्यामध्ये काहीतरी. जाऊ द्या. पण त्या अनुश्रीची काय म्हणतात, एंट्री कशी केली, री एंट्री म्हणजे घराच्या बाहेरची जी री एंट्री आणि होती. ती बोलते ए तू ग बस, मी तुझ्याशी बोलते का, मी तिच्याशी बोलते, तू शांत बस, मला तुझ्याशी बोलायचं नाही. हा का, म्हणजे तू माझ्यासोबत नाही बोलते, तू ह्यांच्यासोबत बोलते. मी यूट्यूबच्या फॅमिलीवाल्यांना सांगते. यूट्यूब आपण फॅमिली बनणार आहे आता. काय काय बनलेले आहेत, काय काय बनणार आहेत यूट्यूब फॅमिली. बनणाऱ्यांसाठी पण आणि बनलेले त्यांच्यासाठी. ब्लॉग काढलेला आहे मी. ब्लॉग काढलेला आहे मम्मीने, म्हणजे मी काढतेय, पण इंट्रोडक्शन वगैरे वगैरे काय असेल ते मला नाही. मी देणार तिला इंट्रेशन का इंट्रोडक्शन असते का. एक ऑनलाईन फॉर्म भरलाय त्याच्यामध्ये पण हसू दे आलतं. मी हसू दिलं. आता पण मग अशी तू काय म्हणली ग, काय काहीतरीच बोलली, उचलून टुचलून काय ग. चांगलाच शब्द वापरले, मला इतका हसायला आलं होतं ना. मोटर बंद केलेली आहे अशा प्रकारे. आपण आता ते गेलेत ना बाथरूमला गेलेत का. हा, आता मग आपण म्हणलं असं थोड्या वेळाने भेटूया म्हणून. नाही असू दे, तोपर्यंत बोल. अर्धा ब्लॉग आपला आताचा राहणार आहे आणि अर्धा ब्लॉग सकाळचा राहणार आणि तो आपण सकाळी पोस्ट करणार. ओके. अजून म्हणजे तुम्हाला तो उद्या बघायला मिळणार आहे. तो ब्लॉग आजचा ब्लॉग आहे ना, तो तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. हो का. उद्या पोस्ट करायचं सकाळचं आपलं रुटीन वगैरे दाखवायचं, काय करतोय काय नाही, आणि आपण तो पोस्ट करून टाकायचा. म्हणजे पब्लिकला पण दिसू दे ना, मीडियावाल्यांना सगळ्याला. आणखीन असेल कोण नसेल आपले. चला आता बिग बॉस आलेले आहेत. चला भेटूया आपण आता सकाळीच डायरेक्ट. तोपर्यंत न स्किप करता कंटिन्यू बघत राहा. हे गाय, सो कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मम्मीच्या यूट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता किती वाजले? आता वाजले असतील 8, 8:30, 9.
नाही 9 वाजले. 9:30. तर काही आता वाजलेले आहेत 9:30 आणि मम्मी आता आंघोळीला गेली आहे. तर नेहमीप्रमाणे मी सकाळी चहा बनवत असते, तर आज मी चहा बनवायलाच घेतले. म्हणलं जरासं तुम्हाला पण दाखवते. तोपर्यंत मी कॅमेरा आता ठेवून टाकते. वाकडा बसलाय का तर तुमचं सगळ्यांचा झाला का चहा पाणी नाश्ता? कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही मस्त असं चहा बनवते घट्ट. काय आता झाले माझी कामं, म्हणजे मी सकाळी उठल्यावरचे जे काम करते माझं ते मी करून घेतले. आता फक्त मम्मीचे आणि रोजचे आंघोळीचे कपडे ते नंतर धुता येईल, ते मी नंतर धुवू शकते, त्याचं काय नाही एवढं. का बघा एक मिनिट फोन आलाय. काय तिथली लाईट बंद असलं का इथं अंधारच पडतो. इथलं काही केलं नाही तर उजेडच नाही तर इथून उजेड असल्यावर मग तोंड काळच दिसणार ना. ते इथे मी आता चहा बनवलेला आहे मस्त घट्ट मुट्ट दुधाचा. तर तुम्ही मम्मीसोबत बोला. धर का मम्मी असं जरा असं धर. हां असं हां असं सरवलं. माझ्याकडे का? खाली घे. हां तुझ्याकडेच आहे. हां. घे खाली. हां बस बघ. आता बरोबर दिसतंय का बघ? हां दिसतंय. हा तर हाय, आता आंघोळ करून बसले मी इथं चहा प्यायसाठी. नंदव्याचा फोन आला होता, त्याच्यासाठी जरा 2 मिनिटं बोलले आणि मग परत ब्लॉग चालू केला. आम्हाला गावाला जायचंय, आजी आजारी आमची, त्याच्यासाठी गावाला जायचंय आम्हाला. त्यासाठी कॉल येतोय. आता बघू कधी जायला टाइम भेटतोय. एक तर दिवस जावं तर लागणारच आहे भेटायला. मग आता मला आता कधी जाणार म्हणजे पुढच्या शनिवारी बघू. आता मंदी होती पुढच्या शनिवारी. ब्लॉग बघितलं मंदी काय. मग आता मंदा की नाही आहे तर ती मंदीच आहे ना. मंदा नाव आहे तर मंदीच करणार ना. त्यात काय तेवढं. तिला नाही राग बी घेत. तिला राग येत नाही, मला राग येत नाही तिचा. हे बघा अशा प्रकारे चहा दिसतंय का नाही तुम्हाला? आता मला माहित नाही. बोला आता. हे बघा असं चहा बनवलेला आहे. आता मस्तपैकी चहा आणि बिस्किट खाणे आणि आपलं 2 नंबरला जाऊन येणे. कळ मारती. मम्मीची तब्येत ठीक नाही गाईज. कधी बरं वाटेल काय माहिती बाय मला. येत तर जीवाला आलंय. इंजेक्शन घेऊन पण काय घेऊन. ते इथं रुद्र झोपलेला आहे बघू शकता. एवढे मोठे भांडे घासले पोरीनं. कपडे अर्धे मी धुवून घेतलेले आहेत. तर बाकीचे काय असेल आता ते मला आमच्या दोघांचे धुवावं लागतील. नाही मी धुवून तसं काय नाही. मॅडमला आमच्या शाळेमध्ये जायचंय, तिचं काम आहे शाळेमध्ये. काम करूनच झुमरे सक्सेस करूनच चांगलं तिला बोलून. बघू आता हाय काय माहित नाही ना. हे आपशी शब्द कशी बोलते. बिस्किटचं हे रॅपर इतकं कडक आहे ना, खुलत नाही. आता किती ताकद लावून खुलं तरी बनवलेलं आहे काय माहिती. प्लास्टिक आहे वाटतंय हे बघा. मम्मीचं तर लगेच खुलं. हे बघा ह्याच्यामध्ये असं प्लास्टिक आहे. काय पातळ आहे कागद, काय असे जाड हा हे पातळ आहे. या बघा गुड्डे बिस्किट आणि चहा खायला. ए तू हे घे, हे मला दे थोडा चहा. जर फॅन का आंघोळ केली तरी मच्छर चावतात. का चावत असेल सांगा बरं. डास आहे का आमच्या घरामध्ये? नाही आपलं घर तर स्वच्छच आहे. थोडं जाळ्या झालेल्या आहेत अशा वरती, ते काढावं लागणार आहे नाही का नाही. जाळ्या झाल्यात जरा, काढूया ते पण लवकरच आहे का नाही. तर आता सकाळचा रुटीन आहे. कालचा अर्धा ब्लॉग आहे ना आपला, कालचा ना आताचा हा आपण पोस्ट करून टाकू. हा तर दोन्ही ब्लॉग आमचे एकत्र आणि आता लगेचच पोस्ट करून टाकायचं म्हणजे 12 वाजेपर्यंत आहे का नाही. पूर्ण ब्लॉग बघा. मी तर म्हणजे आपण असं एक टाइम ठरवायला पाहिजे की आपला ब्लॉग ह्या या टायमाला येणार म्हणून नाही का. दररोज का? हां 12चा 1 तास काहीतरी बघू आम्ही ठरवू. अजून मला काय एवढं कळत नाही या मोबाईलचं म्हणजे यूट्यूबचं काय.
थोडं थोडं शिकते हळूहळू, आहे का नाही का? आपण ह्याच वर्षी घेतलेलं आहे युट्यूबर. नवीन ते पहिलं ते सस्पेंड केलं ना. हां. तुझं वालं होतं ते सस्पेंड केलं ना त्या लोकांनी, युट्यूबवाल्यांनी. हो आता हे मी नवीन घेतलं ना. कधी घेतलं हे मी? हो, जानेवारीत घेतले का? नाही बाय, दिवाळीच्या आधी घेतलं. बघा. आणि मग चालू कधी केले? दिवाळीच्या आधीची ब्लॉग नाही का आपल्या 31 वगैरे टाकलेले त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आहे का काय माहिती नाही. 31ला 2-2 केक आणले नव्हते का? हां. म्हणजे 25लाच पडलाय. चालू की आता ऑक्टोबर मध्ये पडलाय. 1 वर्ष व्हायला आलं आता 2-4 महिन्यांनी. तरी आमचे काय अजून सबस्क्रायबर काय एवढे वाढाय नाही. आम्ही ग्रोच करत नाही. तर आता इथं मस्त ग्रो करायला वेळच मिळत नाही आम्हाला, तर काय करणार. आ ग्रो करायला वेळच मिळत नाही. वेळ काढतो आपण, काढू शकतो वेळ, पण पुढचा पण रिस्पॉन्स यायला पाहिजे ना. काढत राहायचं बरोबर येतो रिस्पॉन्स असं म्हणतो आपण. हां. ते मोडत जातो. खाली आलो किंवा आम्हाला करूच वाटत नाही. खाली पडलं का पडलंच नाही. होईल आपलं पण हे स्वप्न, नाही का? म्हणजे असं मोठं पूर्ण होऊन जाईल हे स्वप्न. होईल 10 वर्षांनी. आता भरपूर लोकांचे 4, 5, 6, 7. लय मोठा येईल आला पण मग. हा का? एक व्हिडिओला कितीतरी पैसे आहेत. किती आहे? काय माहिती 80-100 रुपये आहेत एक ब्लॉग टाकला. ठीक आहे. 10 दिवस म्हणतात, 10 दिवस कंटिन्यू करा. 10 दिवस कंटिन्यू करून बघितलं तरी पण काय नाही, घंटा. 10 दिवस काय, आम्ही 10 महिने केले. हा खरंच आहे. थोडस काय टॅलेंट असेल त्याच्यामध्ये, टायमिंग चुकत असणार आहे. हा, असं काहीतरी असन. त्याचा काही वेळ टाइम असतो. टायमानुसार जर केलं तर मग, आणि आपल्याला नेमकं कळत नाही ना की व्ह्युअर्स लोक किती वाजता असतात जागेवरती बघायला, निवांत कधी असतात, त्यांचा टायमिंग काय असतं ते नाही माहिती ना. ते बघणारे शक्यतो तर सगळे मोबाईलवरच बघतात. टीव्हीवर तर काही जण 10% फक्त बघतात. मोबाईलवरती 90%. 99. 90. असं धरून 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 हात दुखतो माहिती का? चला, आजचा काय ब्लॉग एवढा काही खास नव्हता, तरी पण तुम्ही बघाच. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बेल आयकॉन क्लिक करा बरं का. बाय. बाय.